ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गगनसदृशं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। सांबजे नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाय महाराज। गुरु महाराज गुरु जय गुरु जय जय गुरु बाकीच्या गोष्टी रूप सगुण सुंदर नाम
तुम्ही करा येण्याची काय तुम्हाला काय घेतलं तुम्हाला शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा निरंतर जपा ध्यानी मनी सार्थक होईल देहाचे पुढील जन्माचे तुटे मूळ काळाचे शासन जिथे याचनाये देहे ब्रह्मभुवनी असे खरे या वेगळे वृथा दुःखासी कारण ना घडे समाधान जराया तेने सार्थक होईल जगाचे पुढील जन्माचे तुटे ब्रह्मविश्वलिंग म्हणेना सार तेने भवपार शिराया तेने सार्थक होईल जगाचे पुढील जन्माचे तुटे मूळ शिवहार शिवहार आज या फेसबुक लाईव्ह गजर शिवनामाचा या फेसबुक पेजवर गेल्या 1.5 महिन्यापासून जे कार्यक्रम चालू आहेत आणि ते कार्यक्रम तो उपक्रम म्हणजे मन्मथाची अभंगवाणी हा उपक्रम या पेजवर चालू आहे आणि या उपक्रमामध्ये आम्हाला आजपर्यंत अनेक सद्भक्तांनी किंवा अनेक कीर्तनकारांनी सेवा दिलेली आहे. प्रथमतः मी त्या सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. मन्मथ माऊलीची अभंगवाणी या अभंगवाणीतील हा 29वा अभंग मला संयोजकाने दिलेला आहे. म्हणजे शिरेल प्रमाणे हा अभंग माझ्या वाटेला आलेला आहे आणि या अभंगामध्ये माऊलींनी नामाचं महत्व आणि नामस्मरण केल्यानंतर होणारे परिणाम सांगितलेले आहेत आणि त्या अभंगावर यथामती तेव्हा माझ्या बुद्धीला समजेल अशा प्रमाणे मी निरूपण करणार आहे आणि ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. आणि फेसबुक लाईव्ह बरेच सद्भक्त बरेच कीर्तनकार प्रवचनकार असतात आहेत ते रोज पाहत असतात.
आणि त्या सर्वांना सुद्धा मी नमस्कार करून मी माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी थोडासा परिहार देणं मी माझं कर्तव्य समजते. हा उपक्रम शिवसंप्रदाय कीर्तनकार प्रवचनकार मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखाली चालत आहे आणि त्या शिवसंप्रदायाचे प्रांताध्यक्ष म्हणून शिवभक्त परायण नावंदे गुरुजी, तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार भगवंत बाबा चांभारगेकर, लातूर जिल्ह्याचे शिवसंप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष गोरोबा काका, तसेच उपजिल्हाध्यक्ष संजयजी लिंबाळवाडीकर, तसेच कार्याध्यक्ष शिवभक्त परायण शिवकुमार स्वामी हाडोटीकर आणि शिवभक्त परायण बालाजी पाटील वेरुळकर, तसेच महिला आघाडी लातूर जिल्हा अध्यक्ष श्रीमती पद्मिनीताई खराडे आणि महिला आघाडी लातूर जिल्हा उपाध्यक्ष सौ कमलताई शिवकुमार स्वामी, तसेच नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष शिवभक्त परायण डांगे सर, बीड जिल्ह्याचे अध्यक्ष शिवानंद गिरी महाराज शास्त्री, हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष रटकलकर सर, तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष क्षीरसागर सर आणि सर्व इतर पदाधिकारी या सर्वांना नमस्कार करून, तसेच श्रोते मंडळींना नमस्कार करून, नमस्कार माझा श्रोते लहान मोठा, नारी आणि नरा सर्वयापी, सर्वांना नमस्कार करून मी माझ्या सेवेला सुरुवात करत आहे. शिवहार शिवहार शिवहार. शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा, निरंतर जपा ध्यानी मनी, तेने सार्थक होईल देहाचे, पुढील जन्माचे तुटे मूळ. हा प्रस्तुत सेवेसाठी माझ्या वाट्याला आलेला अभंग संत श्रेष्ठ संजीवन समाधी राजे मनमोहन माऊलीचा 29व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. तर आपला जन्म भारत देशामध्ये झालेला आहे. भारत देश म्हणलं की संस्कृत प्रधान देश आहे आणि या भारत देशामध्ये अनेक महान संतांचा जन्म झालेला आहे. अनेक महान संत या भारत भूमीला लाभलेले आहेत आणि त्यातील आपण राहतो तो राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. आणि महाराष्ट्र राज्यात सुद्धा, कारण भारत देशातील प्रत्येक राज्यामध्ये कुणी ना कुणी संत होऊन गेलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक संत होऊन गेलेले आहेत. त्यातीलच संत श्रेष्ठ संजीवन समाधी राजे संत शिरोमणी मनमथ माऊलीचा जन्म सुद्धा या महाराष्ट्रामध्येच झालेला आहे. आपण खरंच भाग्यवान आहोत बरं का, कारण संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. आणि संतांनी मग काय केलं हो, संतांचा जन्म का होतो आणि कशासाठी होतो? कारण ज्या ज्या वेळेस धर्माला ग्राणी येते किंवा धर्म लोप पावतो त्या त्या वेळेस परमेश्वराला काहीतरी नियोजन करावं लागतं आणि पृथ्वी तलावर एखादा सत्पुरुष, एखादा संत पाठवावा लागतो आणि धर्म सावरावा लागतो. त्याचप्रमाणे मनमथ माऊली सुद्धा धर्म ज्यावेळेस लोप पावला होता त्यावेळेसच मनमथ माऊलीचा जन्म झालेला आहे. मनमथ माऊलीच्या अगोदर 12व्या शतकामध्ये कर्नाटक राज्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. त्यांनी सुद्धा धर्माचं कार्य, धर्म जागृती केली आणि त्यांचंच पुढील कार्य पुढे 16व्या शतकामध्ये मनमथ माऊलीने केलं. मनमथ माऊलीच्या नंतर संत श्रेष्ठ वसुंधरा रत्न
डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म या अहमदपूर तालुक्यामध्ये अहमदपूर या ठिकाणी झाला आणि तेच धर्माचं कार्य, धर्म जागृतीचं कार्य, धर्म सुधारण्याचं कार्य संतांनी महाराजांनी केलेलं आहे. मग त्यांनी आपल्याला काय सांगितलं आणि कशासाठी सांगितलं? आपल्याला मानवाचा देह प्राप्त झालेला आहे आणि त्या देहाचं सार्थक करून घेण्यासाठी या जन्मामध्येच आपल्याला काहीतरी करावं लागतं. संतांनी अनेक मार्गाचा अवलंब केला किंवा अनेक कठीण साधनांचा अवलंब केला आणि जीवाचा शिव करून घेतला. पण आपल्याला ते अवघड मार्ग किंवा अवघड साधनं आपल्याला जमत नाहीत, परवडत नाहीत किंवा आपण ते करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला सोप्यात सोपा मार्ग कलियुगात जे करता येईल, सर्वसामान्यांना जे करता येईल तोच मार्ग संतांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि तो मार्ग म्हणजे माऊलींनी या अभंगातून, या अभंगाच्या पहिल्या चरणातच आपल्याला सांगितलेलं आहे. शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा, निरंतर जपा ध्यानी मनी. काय सांगितलं? शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा आणि निरंतर जपा ध्यानी मनी. मग शंकरच का? मंत्र कमी आहेत का? मंत्रांची संख्या खूप आहे. सप्तकोटी मंत्रेषु मंत्र पंचाक्षर महा. 7 कोटी मंत्रामध्ये हा नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र महान आहे. कारण त्या मंत्रामध्ये शिव हा शब्द सामावलेला आहे, म्हणून तो मंत्र महान आहे. आणि या अभंगाच्या पहिल्या चरणात सुद्धा शंकर, शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा, निरंतर जपा ध्यानी मनी. मग शंकरच का? तर सुखम करोती शंकर. शंकर कसा आहे? सुख देणारा आहे, सुखी करणारा आहे. सुखी केले मज पार्वती रमण, आपुले भजन देवया. कारण तो सुखकर आहे, सुख देणारा आहे, म्हणून शंकर हा मंत्र जपला पाहिजे. आणि त्याच्या पुढे सांगितलंय की निरंतर जपा ध्यानी मनी. निरंतर म्हणजे कसं हो? सतत आशनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शूळवाणी सरावो. किंवा नमः शिवाय सतत अभ्यासे सर्व उपाधीला तेजुनी पावला जीवनादी सोहम वृत्तीला दयाळा मंत्र म्हणी ढसला. सतत रात्रंदिवस जागृती, स्वप्नी, सुसुप्ती आपल्याला तो मंत्र जपायचा आहे. आणि ध्यानी मनी, आपण ज्याचं ध्यान करतो कसं असतं बघा. आपण मंदिरात जाऊन बसतो, प्रवचनाला बसतो, कीर्तनाला जातो, उठीला जातो, आपण तिथं बसतो, आपलं शरीर तिथं असतं. पण आपलं जर ध्यान घराकडे गेलं तर आपलं मन सुद्धा तिथंच जातं. मग आपण जर शंकराचा मंत्र, शंकराचं रूप आपण हृदयात साठवलं आणि शंकराला आठवलं तर ध्यानातही शंकरच राहील आणि मनही त्याच्या जवळच राहील. म्हणून ध्यानी मनी, आणि ध्यानी मनी जपलं तरच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे, अन्यथा आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही. आपण भावयुक्त अंतःकरणाने ध्यानाने मनाने तो मंत्र जपला पाहिजे. कारण काया वाचा करी देवाशी कायेनं वाचेनं मनानं आपल्याला तो मंत्र जपला पाहिजे आणि आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. मग हा मंत्र सतत जपल्यामुळे किंवा ध्यानी मनी हा मंत्र जपल्यामुळे काय होईल? माऊलींनी त्याचा परिणाम अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेला आहे. तेने हे सार्थक होईल देवाचे.
जपामुळे काय होईल तर या देहाचं, या मानवी देहाचं काय होईल, सार्थक होईल, उद्धार होईल. आणि उद्धार होण्यासाठी तर आपला हा खटाटोप आहे. आणि आपण जर या देहामध्ये काही करू शकलो नाही, सार्थक करून घेऊ शकलो नाही, भजन पूजन केलं नाही, तर आपल्या देहाचा उद्धार होणार नाही. आणि म्हणून देहाचा उद्धार करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे. आणि त्यामुळेच सामान्य माणसांचा उद्धार होण्यासाठी संतांनी आपल्याला अनेक मार्ग सांगितलेले आहेत. आणि सोप्यात सोपे असे मार्ग सांगितलेले आहेत, अवघडात आपल्याला पाडलेलं नाही. तेने हे सार्थक होईल देहाचे, होईल जन्माचे. शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके येईल. किंवा शिवनाम पाठ जया सर्व काळ, काळाचाही काळ. या देहाचं सार्थक तर होणार आहे. आणि पुढं काय होणार आहे तर पुढील जन्माचे तुटे मूळ. तुटे मूळ म्हणजे काय हो, पुढील जन्माचं तर आपला जन्म मृत्यू हा फेरा, 84 लक्षाचा फेरा आपल्याला चुकवता येणार आहे. आणि आपण जर हा फेरा चुकवला आणि आपला फेरा चुकला तर आपण काय होणार आहोत, ब्रह्मस्वरूपच होणार आहोत. आणि म्हणून माऊलींनी पुढच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, काळाचे शासन चुकेयाच नामे, देही ब्रह्म होणे असे करे. बघा, जन्म मृत्यूचा फेरा तर चुकणारच आहे, पण काळ जो आपल्याला त्रास देणार आहे किंवा सजा देणार आहे ते सुद्धा चुकणार आहे. काळाचे शासन चुके याच नामे, देही ब्रह्म होणे खरे असे. मग या देहातच, देहामध्ये असूनच आपण ब्रह्मस्वरूप होणार आहोत. आणि आपल्याला काळ सुद्धा काय, शिवनाम पाठ जया सर्व काळ, काळाचाही काळ होईल. आपण काय होणार आहोत, काळाचाही काळ होणार आहोत. आणि आपल्याला यम सुद्धा दुरून वंदन करणार आहे. शिवपाठ पाठ सर्वेश दूर करी तयाचा येम पाश. शिवभक्ती काय होणार आहे तर आपल्याला अंतकाळीचा जे त्रास आहे किंवा क्लेश आहे तो शंकर या नामाने दूर होणार आहे. कारण शंकराच्या नामामध्येच तसं सामर्थ्य आहे, शक्ती आहे. आणि म्हणून ते नामस्मरण केल्यामुळे आपल्या देहाचा उद्धार होणार आहे, आपला काळही आपल्याला त्रास देऊ शकणार नाही आणि आपलं जीवन कृतकृतार्थ होणार आहे. आणि काळाचे शासन चुके याच नामे, काळही आपल्याला त्रास देऊ शकणार नाही, कारण काळावरही आपण मात करू शकणार आहोत. म्हणून माऊलींनी या अभंगामध्ये आपल्याला सविस्तरपणे सांगितलेलं आहे, काळाचे शासन चुके याच नामे, देही ब्रह्म होणे असे खरे. मग काळाला चुकवल्यानंतर आपण याच देहात आपण मनुष्य रूपामध्येच ब्रह्मस्वरूप होणार आहोत. आणि ब्रह्मस्वरूप म्हणजे काय, साक्षात शिवच. मन्मथ म्हणे हे खरे,
आणि ईश्वर अवतरे. पृथ्वी तलावरचा किंवा जमिनीवरचा तो काय आहे? ईश्वरच आहे. आणि त्यानं जर एखाद्याला म्हणलं जा तुझं कल्याण होईल, जा तुला सुख मिळेल, तर परमेश्वराला त्याचे शब्द खरे करून दाखवावे लागतात आणि खरे करावेच लागतात. कारण तो सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून गणला जातो. आणि म्हणून जर हे सगळंच केलात तुम्ही, नामस्मरण सोडलं आणि आपण सगळंच करतो, आपण जे करायचे ते करत नाही, नामस्मरण करा म्हणलं ते करत नाही, सोपा मार्गाने आपण कधीच जात नाही. आणि काय करतो आपण? अवघडामध्ये पडतो. आपण रूप लागे पाठी, नाम स्मरे त्याचा रूप लागे पाठी, नाम स्मरे त्याचा रूप लागे पाठी. पाठीमागे लागतो, आपल्या जवळच राहतो. तो आपल्याला सोडून दूर जातच नाही. कारण त्याला भक्त प्रिय आहे. भक्ताचा अंकित पार्वतीचा पती, न सोडी संगती प्रेमळाची. त्याच्यासाठी त्याला काय आवडतं? तर भक्त आवडतात. आणि कसे भक्त आवडतात हो त्याला? त्याच्या नावाचा गजर करणारे. तर मग करू आपण एकदा गजर. शंकर उमा संपलेला आहे. आणि उत्तरार्ध अवघ्या 15-20 मिनिटात आपण संपवणार. कारण वेळेचं बंधन आहे. मग माऊलीने काय सांगितलं आहे? शंकर हा मंत्र प्रियाक्षरी सोपा निरंतर जपा ध्यानी. हा मंत्र जर निरंतर जपला, ध्यान मनात जर त्याला साठवलं, तर काय होणार आहे? तर दुःखाची निवृत्ती होणार आहे आणि सुखाची प्राप्ती होणार आहे. आणि हा मंत्र नाही जपला आणि सगळंच केलं, कारण आपल्याला माहिती आहे आपण करतो, तीर्थाला जातो, दान धर्म करतो, पुन्हा
भजन पूजन आपण सगळंच करतो, पण त्याचं मुखामध्ये नामस्मरणच नाही, तर त्याला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही. कारण सर्व साधनात नाम असे किती वारंवार सांगावे. कारण सर्व साधनात किंवा या संसाररूपी सागरात आपण जगत असताना नाम हे सार आहे. संसाराचं सार काय आहे? नाम आहे. सार असार गोष्टी आपण पाहतो अनेक फळांमध्ये किंवा अनेक वस्तूमध्ये सार आसार दोन बाजू त्या वस्तूला असतातच. त्याचप्रमाणे संसाराला सुद्धा ह्या दोन बाजू आहेत, एक आसार आणि एक सार. तर संसाराचं सार काय आहे? तर नाम आहे. शिवदास म्हणे असार संसार बघा, संसार कसा आहे? असार आहे आणि शिवनाम हे सार आहे. पण ते सार सोडून सगळंच आपण आसार करतो. मग ते सगळंच करण्याला काय अर्थ आहे का? नाही, काहीच अर्थ नाही. म्हणून मनमत माऊलींनी अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, वेगळे वृथा दुःखासी कारण न घडे समाधान. बघा, या वेगळे वृथा दुःखाशी कारण न घडे समाधान तुझं राया. सगळंच केलं, नामच नाही घेतलं, तर त्या संसाराला काहीच अर्थ नाही किंवा त्या जीवनाला काहीच अर्थ नाही. सगळं असार आहे, व्यर्थ आहे. आपल्याला माहित आहे आपल्या सोबत काय येणार? फक्त नाम येणार आहे. सत्कर्म तेवढा आपल्या सोबत येणार आहे, पण आपण सत्कर्माकडे वळतच नाही, फक्त दुष्कर्म आपण करत राहतो. आणि सत्कर्म जर केलंच तर सांगत चुकतो, मी हे केलो, मी हे केलो, मी हे केलो. आणि दुष्कर्म आपण क्षणाक्षणाला करतो, पण त्याचा कुठं सुद्धा आपण उच्चार करत नाही. मग आपल्या सोबत जे येणार आहे, ही लोक सोडून आपण ज्यावेळेस लोकांची यात्रा करणार आहोत त्यावेळेस शिवावीन अन्य वेदशास्त्र पाठ 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 व्यर्थ खटपट जाईले. शिवाला सोडून जर काही केलं तर काय होणार आहे? ते व्यर्थ खटपट, तुमचं सगळं व्यर्थ होणार आहे. आणि म्हणून माऊलींनी व्यर्थ न करण्यापेक्षा काहीतरी कामाचं करा म्हणून सांगितलं. नाम घेता वाचित तारिले कित्येक गवळी पोर देव गणिका बिल. नाम घेतल्यावर वाया गेला किंवा त्याचं सगळं बिघडलं असं होणारच नाही. कारण
नाम घेतल्यावर तुम्हाला तुमचं काहीच करायची गरज नाही, सगळं तो करतो. मागे पुढे उभा आहे सांभाळीता, आणि तो तुमच्या मागे पुढे तुम्हाला सांभाळण्यासाठी किंवा तुमचा तो स्व अंगे तुमचं सर्वच करतो. निया वेळा होवता होवता कारण तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तुम्हाला फक्त तो संसारामध्ये अडचण येऊ देणार नाही. आणि म्हणून तुम्हाला नाम सोडून तुम्ही काही करण्याची काहीच गरज नाही. पण आपण जे पाहिजे ते कधीच करत नाही, आपल्या सोबत येणार आहे ते आपण कधीच करत नाही. कारण आपल्याला सोबत जे पाहिजे तेच आपण केलेलं आहे. इथली संसारातली कोणतीच गोष्ट किंवा कोणतीच वस्तू आपल्या सोबत येणार नाही, आपल्याला सगळं हे इथंच टाकून जायचे. पण आपण ज्या वेळेस परलोकाच्या यात्रेला निघणार आहोत त्यावेळेस मात्र आपल्याला आपल्या सोबत शिदोरी असली पाहिजे. कारण ती शिदोरी म्हणजे हे नामस्मरणाची धर्माची. धर्म आपल्या सोबत नक्की येतो, सत्कर्म आपल्या सोबत नक्की येणार आहेत. आणि म्हणून आपण होता होईल तेवढं सत्कर्म केलं पाहिजे. पण आपल्याला सत्कर्म करायचं म्हटलं की वेळच मिळत नाही, कारण संसार आपल्याला सुटतच नाही, फार जड झालाय. सोडिता सुटेना जड झाला भारी, आता त्रिपुरारी काय करू. आपल्याला संसार फार जड झालेला आहे. सोडिता सुटेना जड झाला भारी, आता त्रिपुरारी काय करू. आता पश्चाताप करून काय फायदा. संसारात पडताना आपल्याला कळालेलं नाही, पण आता पुन्हा पश्चाताप करून काय फायदा नाही. कारण संसार पण केलाच पाहिजे. कारण सोडिता संसार घडेना प्रपंच. संसार जर सोडला तर परमार्थ करून नुसता परमार्थ करूनही काय फायदा नाही, आणि नुसता संसार ही करून काय फायदा नाही. दोन्ही केलं पाहिजे, सार आणि असार. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आणि संसार करत करत आपण परमार्थ केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. सतत आपलं हात पाय काम करतात, तोड करतं का आपलं काम. सतत जर आपल्या मुखामध्ये शिव 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 जर म्हटलं तर काय बिघडणार आहे का. शिव नाम कंठी न पडो विसार, सतत शिव 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 जर म्हटलं तर आपल्या देहाचा उद्धार होणार आहे, आपलं मन शुद्ध, शरीर शुद्ध आणि सत्कर्म आपल्याकडून घडणार आहे. आणि आपल्याकडून जर नामस्मरण घडलं तर आपलं पाप झडत जाणार आहे. कारण जेवढं नामस्मरण जास्त होईल तेवढं इकडं पाप सुद्धा झडत जाणार आहे. आणि आपण त्याचप्रमाणे नामस्मरण प्रेमानं अंतःकरणातून भावयुक्त अंतःकरणाने केलं पाहिजे. आणि तोच सद्भक्त देवाला आवडतो. प्रेमी टाळी वाजवून घोषे अंबर गरजून नाचून करी भजन कारण असाच भक्त देवाला आवडतो. आणि म्हणून त्याप्रमाणे देवाला जे आवडत असेल तेच आपण केलं पाहिजे. कारण तसं होतच नाही, आपल्याला जे आवडतंय तेच आपण करतो आणि देवाला जे आवडतंय ते आपण करत नाही. म्हणून त्याला जे करायचे तेच तो करतो आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होईल. त्याला न आवडण्याची जर गोष्ट आपण केलं तर आपल्याला काय होईल, दुःखाची प्राप्ती होईल. आणि त्याला आवडते ते केलं तर सुखाची प्राप्ती होईल. म्हणून त्याला सोडून जे आपण काही केलं, आपल्याला माहिती आहे दक्ष राजाने काय केलं, शिवाला सोडून यज्ञ केला, सगळ्याच देवाला बोलवलं, सगळंच केलं, खूप खर्च केला, पण शिवालाच सोडलं. मग काय झालं, दक्ष प्रजापती यज्ञ करून गेला, त्याचा परिणाम काय झाला तर त्याचा शिरच्छेद झाला, यज्ञही वाया गेला. म्हणजे त्याच्यातून
काहीही निष्पन्न झालेलं नाही, सगळं वाटोळं झालं. म्हणून शिवाला सोडून, देवाला सोडून, नामस्मरण सोडून अन्य तुम्ही काही जरी सत्कर्म केला तर ते सत्कर्म ठरत नाही. ते सत्कर्म दुष्कर्मामध्ये मोडलं जातं. म्हणून देवाला धरूनच तुम्ही काही केलात. आपण लिंगार्पित केलं पाहिजे. काही कोणतंही कर्म आपण लिंगार्पित केलं, मग आपण काय करतो? लिंगार्पित दुष्कर्म झाले की लिंगार्पित, सत्कर्म झाले की मी केलं म्हणजे चांगलं केलं की मी केलं, आणि वाईट केलं की देवाने केलं. मग देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, कारण तो तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ देत असतो आणि ते आपल्याला भोगलंच पाहिजे. पण नामस्मरणाच्या शक्तीने ते सगळेच तुमचे कर्म नष्ट होतात. प्रारब्ध कर्म नष्ट होतं, क्रियमान होतं, संचित होतं. पण तसं नामस्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून माऊलींनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला हे नामस्मरणाचं महत्व आणि त्याचे होणारे परिणाम आपल्याला सांगितलेले आहेत. हात करीतो विनंती, सतत तुम्ही वेळोवेळा नामस्मरण करत चला. शंकराचं नाम घ्या, शिवाचं नाम घ्या, आणि त्यामुळे काय होईल तर तुमच्या देहाचा उद्धार होईल आणि जन्म मरण तुमचं खंडित होईल. कारण या भवरोगामध्ये आपण किती लाखो वर्ष झाला अडकलो आहोत आपल्याला माहिती आहे. कारण आपले किती जन्म झाले आणि किती वेळ आपण जन्माला आलो, किती वेळ मेलो आपल्याला माहिती नाही. आणि जर जन्म मृत्यू खंडित करायचा असेल, आपल्याला हा जन्म फेरा चुकवायचा असेल, तर आपल्याला माध्यम काय असेल तर नरतनु, आणि ते नरतनु आपल्याला आता प्राप्त झालेला आहे. साधन आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्या साधनाच्या आधारे आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे. कारण मानव देहामध्येच पूजा अर्चा जप तप करता येतं. इतर येतं का? इतर जन्मामध्ये किंवा इतर शरीरामध्ये आपल्याला काय करता येतं का? काहीच करता येत नाही. देव कळत नाही, काय करायचं कळत नाही. पशु पक्षी प्राणी या जन्माला गेल्यानंतर आपल्याला नामस्मरण करता येतं का? येत नाही. म्हणून आपल्याला आता साधन प्राप्त झालेलं आहे, नरदेह प्राप्त झालेला आहे आणि या नरदेहाचा उद्धार करून घेण्यासाठी आपल्याला याच जन्मामध्ये काहीतरी केलंच पाहिजे की ज्या अर्थी आपल्याला मुक्ती प्राप्त, जीवशिव ऐक्य साधत आहे. कारण हे शरीर माध्यम फार आपल्याला साध्य करण्यासाठी उत्कृष्ट आहे आणि त्याचा आपण उपयोग करू. कारण एकदा आपलं आयुष्य संपल्यावर आपण काय करू शकणार आहोत? काहीच नाही. आणि पुढचा जन्म आपल्याला मानवाचा मिळेल ह्याची काय गॅरंटी आहे? गॅरंटीही नाही. म्हणून जे मिळालं आहे ते आपण त्याचं सार्थक करून घेतलं पाहिजे. कारण हे नरतनु हेची मुक्तीचे माहेर किती कारण नरतनु हे काय आहे? मुक्तीचं माहेर आहे. मुक्तीचं माहेर आहे. पण हो बरोबर आहे. पण आपण काय म्हणतो? कीर्तन भजन करायचं, नामस्मरण करायचं, आमचं वय आहे. तुमचं वय नाही करत तो. आपण लहानपणी तर लहानपण खेळण्यातच जातं, पुन्हा तरुणपण संसारात जातात, पुन्हा म्हातारपण येतं, पुन्हा ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, पायानं चालता येत नाही. परमार्थ करायचा कधी? तर प्रत्येक क्षण ना क्षण वाया न घालवता आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि या नरदेहाचा भरवसा आहे का काय? आपण म्हणतो उद्या करता येईल, परवा करता येईल, आणखी 4 दिवसांना करता येईल. म्हटलं तर उद्याचा दिवस येईलच का नाही याची काय गॅरंटी? म्हणून प्रत्येक क्षण आपण नामस्मरणात घेतला पाहिजे. कारण सर्व संतांनी काय केलेलं आहे? महादेव म्हणे जीव शाश्वत, महादेव म्हणे जीव शाश्वत, महादेव म्हणे जीव शाश्वत.
महादेव म्हणे जीव शाश्वत, जीव तो शाश्वत ओळखा. अशाश्वत म्हणजे का? बिनभरवशाचा, त्याचा काहीच भरवसा नाही, गॅरंटी नाही. आणि शाश्वत म्हणजे चिरंतन, अनादी काळापासून जो अस्तित्वात आहे तो शिव. आपल्याला त्याच्या नामस्मरणाशिवाय किंवा त्याच्या ध्यानाशिवाय आपण जीवन जगणं म्हणजे हे काय आहे? व्यर्थ आहे. म्हणून माऊलींनी 4थ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की या वेगळे व्रथा दुःखाशी कारण न घडे समाधान. अरे राजा, अरे बाबा, या वेगळं जर तू काही कृत्य केलास, काही कार्य केलास तर ते काय होणार आहे? दुःखाशी कारण होणार आहे. आणि तुला सुख किंवा समाधान अजिबात मिळणार नाही. आणि तुला जर सुख मिळवायचं असेल, शाश्वत सुख जर तुला प्राप्त करायचं असेल तर तुला शंकराच्या नावाशिवाय पर्याय नाही. सुख देईल शंकर नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल, कोण दिवस कैसा येईल किंवा कुण्या दिवशी आपल्या देहाचं काय होईल हे आपल्याला माहिती नाही. म्हणून तात्काळ नामस्मरणाला आपण लागलं पाहिजे आणि सत्कार्य आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे माऊलींनी अभंगामध्ये अशा प्रकारचं आपल्याला उपदेश केलेला आहे. शिवलिंग म्हणे नाम सार. आणि या सर्वाचं सार, जीवनाचं सार किंवा संसाराचं सार जर काय असेल, शाश्वत सुख कुठं असेल तर माऊलींनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मन्मथ माऊली अभंगाच्या शेवटच्या शब्दात काय म्हणतात की नाम हे सर्व साधनाचं सार आहे. सर्व साधनात नाम असे सार किती वारंवार सांगावे.
सर्व साधनाचं सार काय असेल तर ते नाम आहे आणि त्याला सोडून काही केलं तर ते व्यर्थ आहे, दुःखाशी कारण आहे. आणि याशिवाय तुम्हाला जर भव पार व्हायचं असेल किंवा भव दुःख विसरायचं असेल, नष्ट करायचं असेल तर तुम्हाला या नामाशिवाय पर्याय नाही. शंकराचं नाम तुम्ही घेतलंच पाहिजे. कारण भव दुःखावरी दिव्य रसायन औषध हे जाण शिवनाम. तुम्हाला भव पार करायचा असेल तर त्याच्यावर औषध काय आहे, रामबाण औषध जर काय असेल तर ते आहे शिवनाम. दुःख संसाराचे थोर दूर करी उमावर. तुम्ही भवसागरात अडकलेलो आहोत आणि त्या दुःखातून तुम्हाला बाहेर निघायचे तर नाम रूपी नौका, शिवनाम रूपी नौकेत तुम्ही बसलं पाहिजे आणि तरच तुम्ही भवसागर पार करणार आहात. आणि त्या तत्वावरच अवलंबून आहे, त्या तत्वावर आधारलेला आहे. कारण 19 तत्व हे आपल्या संप्रदायाचं मूळ आहे. पंचाचार, षटस्थल आणि अष्टावरण. पंचाचारामध्ये सदाचार, शिवाचार, वृत्त्याचार, गणाचार हे आपण याप्रमाणे, या शिवाचाराप्रमाणे आपण वागलं पाहिजे. षटस्थलाप्रमाणे, शिवाचाराप्रमाणे, अष्टावरणाप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. आणि त्या आचरणामुळेच काय होईल तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल, आपल्या जीवाचा शिव होईल. आपण जीवशिव ऐक्य लाभला तो पैसा गमला. हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे तर असाच न घालवता आपण आपल्या देहाचं सार्थक करून घेतलं पाहिजे, आपल्या जीवनाचं आपण सोनं करून घेतलं पाहिजे आणि जीवाचा उद्धार करून घेतला पाहिजे, जीवाचा शिव केला पाहिजे. आणि म्हणूनच अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ मनमोहन माऊलीने आपल्याला हा उपदेश केलेला आहे. प्रेमे शिवळ पाणी स्मरावं, सतत त्याचं नाम घेतलं पाहिजे तरच तो आपल्याकडे पाहणार आहे. अन्यथा त्याचं लक्ष जर आपल्याकडे वेधून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या नामाचा गजर केलाच पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे या अभंगाचा यथामती मी आशय किंवा सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काही चुकला असेल किंवा माझ्या मुखात